नमस्ते विद्यार्थी मित्रो, आज आपण भारत व ब्राझील या दोन्ही देशांच्या स्थान विस्तारासंदर्भात माहिती पाहणार आहोत। यामध्ये सर्वप्रथम भारताच्या स्थान आणि विस्तारासंदर्भातली माहिती आज आपण इथं या ठिकाणी पाहणार आहोत। गेल्या माझ्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला भारत आणि ब्राझील यांच्या संदर्भात एक तक्ता दिलेला होता तुलनात्मक अभ्यासासाठी। त्या तक्त्याचे मुद्दे तुम्हाला इथं दिसतील। मला वाटते तुम्ही वहीमध्ये ते लिहिले असतील, ज्यामध्ये भारताचं स्थान कोणत्या खंडात आहे, ब्राझीलचं स्थान कोणत्या खंडात आहे हे तुम्ही तिथं वहीमध्ये लिहायचं आहे। भारत आपला आशिया खंडात आहे, ब्राझील दक्षिण अमेरिका खंडात आहे। त्याच्यानंतर भारताचं अक्षांशीय स्थान कुठं आहे ते आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे। आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला पान नंबर 10 वरती या ठिकाणी इथं भारताचं अक्षवृत्तीय स्थान सांगितलेलं आहे आणि तिथं ब्लँक जागा सोडलेली आहे। भारताचं अक्षवृत्तीय स्थान काय आहे तर आपल्याला असं दिसून येईल की हे नकाशामध्ये मी इथं दर्शवलेलं आहे, जे तुम्ही इथं पाहू शकताय की भारताचं अक्षवृत्तीय स्थान आपण सांगत असताना 8°4' उत्तर असं या ठिकाणी इथं अक्षवृत्तीय स्थान आहे। दुसरं स्थान आहे 37°6' उत्तर। याच्या दरम्यान आपल्या भारतीय उपखंडाचा विस्तार आहे। तसंच 68°7' पूर्व हे रेखावृत्त आणि 97°25' पूर्व हे रेखावृत्त, म्हणजे ही दोन अक्षवृत्त भारताच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून गेलेली आणि ही दोन रेखावृत्त जे भारताच्या पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून गेलेलं आहे, याच्या दरम्यान आपल्या भारताचा विस्तार आहे। आणि हे अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी अक्षांश आणि रेखांशामध्ये लिहायचं आहे। हे स्थान मी पुन्हा एकदा सांगतोय, अक्षवृत्तीय स्थान काय आहे भारताचं तर 8°4' उत्तर असं अक्षवृत्त हे भारताच्या दक्षिणेतून गेलेलं आहे म्हणायचं। त्याच्यानंतर वरती 37°6' उत्तर हे अक्षवृत्त भारताच्या उत्तरेवरून असं गेलेलं आहे म्हणायचं आणि याच्या दरम्यान आपल्या भारताचा विस्तार आहे। तसंच भारताच्या पूर्वेहून गेलेलं 97°25' पूर्व रेखावृत्त आणि भारताच्या पश्चिमेला असणारं 68°7' पूर्व रेखावृत्त हे इथून गेलेलं आहे आणि याच्या दरम्यान आपल्या भारतीय भूमीचा विस्तार आहे। आणि हे तुम्ही काय करायचं आहे, अक्षांश आणि भारताचा असणारा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार इथं लिहायचं आहे। त्याचबरोबर गेल्या तासाला तुम्हाला गेल्या व्हिडिओ क्लिप मध्ये मी सांगितलेलं होतं की भारत जो आहे तो कोणत्या गोलार्धामध्ये आणि ब्राझील कोणत्या गोलार्धामध्ये आहे तेही तुम्हाला लिहायचं आहे। भारत जो आहे आपला तो उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे, त्यामुळे आपल्याला इथं अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय मूल्यांमध्ये सुद्धा उत्तर आणि पूर्व या पद्धतीनं दिशा आलेल्या आपल्याला दिसतील। उत्तर पूर्व गोलार्धात असल्यामुळे भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्धामध्ये हे आपल्याला इथं लिहायचं आहे। आता अक्षवृत्ते भारतातून कोणतं अक्षवृत्त गेलेलं आहे तर भारताच्या मध्यातून तुम्हाला आपल्या नकाशामध्ये सुद्धा दिसेल। पान नंबर 10च्या नकाशाचं निरीक्षण जर तुम्ही केलं तर भारताच्या मध्यातून 23.5° उत्तर हे अक्षवृत्त गेलेलं आहे आणि हे अक्षवृत्त म्हणजे कर्कवृत्त आहे। विद्यार्थी मित्र, भारताच्या मध्यातून गेलेलं हे कर्कवृत्त हे अक्षवृत्त आपल्या भारतातून गेलेलं आहे। हे तुम्हाला नकाशामध्ये या पद्धतीनं दर्शवायचं आहे। असंच ब्राझील मधून कोणती अक्षवृत्त गेलेली आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ क्लिप मध्ये पाहणारच आहे। तुम्ही नकाशाचं निरीक्षण केलं तर तुम्हालाही ब्राझील मधून गेलेली अक्षवृत्त कोणते आहेत ही त्या ठिकाणी तिथं दिसतील। तर अशी अक्षवृत्त इथं मेन्शन करायचे आहेत। दुसरी गोष्ट, स्वाध्यायामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की दोन्ही देशांच्या भूभागांचा आकार कसा आहे, किनारपट्टीचा आकार कसा आहे। त्यामध्ये असं दिसून येईल की भारताच्या किनारपट्टीचा आकार हा या पद्धतीने आहे, तर मी तुम्हाला फळ्यावरती दाखवलेला आहे, आणि ब्राझीलच्या किनारपट्टीचा आकार हा या पद्धतीने आहे। स्वाध्यायामध्ये तुम्हाला हा प्रश्नही दिसेल। तर ह्या दोन्ही देशांच्या किनारपट्ट्यांचा आकार ही आपल्याला या ठिकाणी इथं या तक्त्यामध्ये मेन्शन करायचं आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी काय करा, या दुसऱ्या प्रकरणामधील
हे 6 मुद्दे घेऊन हा तक्ता या ठिकाणी इथं तयार करायचा आहे आणि या संदर्भात काही शंका असतील तर फोन करून मला निश्चित विचारा. याच्या व्यतिरिक्त आपल्याला या धड्यामध्ये भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या शेजारी असणारे देश कोणते आहेत, त्याचबरोबर महासागर कोणते आहेत हे सुद्धा आपल्याला नकाशाचं निरीक्षण करून या ठिकाणी इथं लिहायचं आहे. इथं मी एक चार्ट तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की भारत आणि भारताच्या शेजारी असणारे महासागर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशांनुसार आपल्याला लिहायचे आहेत. मग भारताच्या पूर्वेला महासागर कोणता आहे किंवा भारताच्या पश्चिमेला महासागर कोणता आहे, भारताच्या उत्तरेला महासागर आहे का नाही, दक्षिणेला महासागर कोणता आहे हे आपल्याला तिथं मेन्शन करायचं आहे. तसंच भारताच्या शेजारी देश या दिशांनुसार कोणकोणते आहेत हे आपल्याला ह्या तक्त्याच्या साहाय्याने लिहायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी याप्रमाणे एक तक्ता वहीमध्ये आखून घ्या आणि नकाशाचं निरीक्षण करून तुम्ही काय करायचं आहे की हा तक्ता पूर्ण करायचा आहे. आता मी काय करणार आहे की आपल्याकडे भारताचा जो नकाशा आहे या भारताच्या नकाशामध्ये भारताच्या शेजारी असणारे जे जलाशय आहेत आणि जे शेजारी देश आहेत त्याच्याविषयीची मी थोडक्यात माहिती इथं नमुना दाखल इथं दाखवतोय. तुम्ही नकाशाचं निरीक्षण करा. पान नंबर 10 वरती असणारा हा जो नकाशा आहे या नकाशाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला भारताच्या शेजारी असणारे देश कोणते आहेत आणि जलाशय कोणते आहेत ती दिसतील. ती तुम्ही नकाशामध्ये दर्शवू शकता. तुम्हाला आता नकाशामध्ये थोडक्यात हा भाग मी दर्शवतोय तर आपल्याला असं दिसून येईल की भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेला आहे. तसंच भारताच्या पूर्वेला इथं हा जो जलाशय आहे हा जलाशय बंगालच्या उपसागराचा जलाशय, हा बंगालचा उपसागर आहे. बंगालचा उपसागर हा जलाशय आहे. भारताच्या पश्चिमेला आपल्याला दिसून येईल की इथं अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे नकाशामध्ये या बाबी दर्शवायच्या आहेत. अरबी समुद्र. भारताच्या दक्षिणेला आपल्याला इथं दिसून येईल की इथं हिंदी महासागर आहे. हिंदी महासागर तोही तुम्ही इथं काय करू शकताय दाखवू शकताय. असे भारताच्या शेजारी असणारे जलाशय तुम्ही इथं नकाशामध्ये नकाशा घ्या भारताचा आणि त्याच्यामध्ये हे 3 जलाशय जे आहेत ते दर्शवा. त्याचबरोबर असा जो तुम्ही तक्ता वहीमध्ये तयार करणार आहात त्या तक्त्यामध्ये सुद्धा भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, भारताच्या उत्तरेला जलाशय नाही त्यामुळे डॅश येईल आणि भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. अशी इथं महासागरांची नावं या तक्त्यामध्ये टाकून घ्या. आता भारताच्या शेजारी असणारे देश कोणते आहेत त्याविषयी आपण माहिती पाहूया. तर आपल्याला असं दिसून येईल की भारताच्या पश्चिम वायव्येला या ठिकाणी भारताच्या पश्चिम वायव्येला इथं पाकिस्तान हा देश आहे. पाकिस्तान भारताच्या पश्चिम वायव्येला. मग तुम्ही काय करू शकताय की ह्या नकाशामध्ये भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान या देशाचं नाव जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकताय आणि इथं दाखवू शकताय. समजा पाकिस्तान असं लिहिलं त्याच्यासाठी आपण चिन्ह असं स्टारचं दिलेलं आहे. त्याच्यानंतर भारताच्या दक्षिणेला इथं श्रीलंका देश आहे. तोही भाग तुम्ही तिथं दर्शवू शकताय श्रीलंका म्हणून. इथं आपण बिंदू दिला श्रीलंकेसाठी आणि श्रीलंका असा भाग आपण इथं दर्शवला दक्षिणेला. आणि या तक्त्यामध्ये सुद्धा आपण भारताच्या दक्षिणेला शेजारी देश म्हणून श्रीलंका आपण इथं काय करू शकतोय वहीमध्ये लिहू शकतोय. तसेच भारताच्या उत्तरेला इथं तुम्हाला लहानसा भाग पुस्तकामध्ये नकाशात दिसेल. इथं पुस्तकामध्ये भारताच्या उत्तरेला लहानसा भाग दिसेल. इथं अफगाणिस्तान या देशाची सीमा आपल्या देशाला येऊन इथं मिळते. लहानसा भाग असा इथं अफगाणिस्तानचा दिसतोय तो तुम्ही तिथं दाखवू शकताय भारताच्या उत्तरेला. मग इथे याच्यामध्ये सुद्धा काय येईल भारताच्या उत्तर दिशेला अफगाणिस्तान. आता भारताच्या उत्तरेला फक्त अफगाणिस्तानच नाहीये तर भारताच्या उत्तरेला इथं हा चीन हा देश आहे पसरलेला विस्तृत असा देश. भारताच्या उत्तरेला चीन. त्याचबरोबर भारताच्या उत्तरेला आपल्याला इथं हा नेपाळ हा देश दिसेल. इथं नेपाळ हा देश आहे. हे 2 देश आपण भारताच्या उत्तरेला म्हणून दर्शवू शकतो. त्याचबरोबर भारताच्या पूर्वेला कोणते देश आहेत तेही आपण या नकाशाचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला दिसून येईल
की भारताच्या पूर्वेला या ठिकाणी इथं भूटान हा देश आहे, भूटान. त्याचबरोबर अतिपूर्वेला इकडं म्यानमार हा देश आहे, अतिपूर्वेला इथं म्यानमार हा देश आहे. तसेच पूर्वेला या ठिकाणी आपल्याला इथं दिसून येईल नकाशामध्ये की इथं बांगलादेश आहे, बांगलादेश. असे हे भारताच्या शेजारी असणारे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणेला असणारे देश आपण काय करू शकतोय, नकाशाचं पान नंबर 10 वरील नकाशाचं निरीक्षण करून या ठिकाणी असा तक्ता वहीमध्ये आखून त्या वहीमध्ये आपण हे देश लिहू शकतो. त्याचबरोबर नकाशा घ्या आणि नकाशामध्ये हे देश आणि जलाशय दर्शवा. इत्यादी मूलभूत माहिती, बेसिक माहिती आपल्याला आपल्या देशाविषयी, आपल्या शेजारी, देशाच्या शेजारी असणारे देश कोणते आहेत आणि जलाशय कोणते आहेत याची माहिती असणं गरजेचं आहे. ही माहिती तुम्ही काय करायची आहे, नकाशामध्ये दर्शवून घ्यायची आहे. पुढल्या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण ब्राझीलच्या शेजारी असणारे देश आणि ब्राझीलच्या शेजारी असणारे जे जलाशय आहेत याविषयीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे. तत्पूर्वी धड्याच्या शेवटी तुम्हाला भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी या ठिकाणी इथं सांगितलेली आहे. पान नंबर 12 वरती तुम्हाला दिसून येईल की भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितलेली आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला असं सांगितलेलं आहे तुलनात्मक दृष्ट्या की दोन्ही देशांना स्वातंत्र्य कधी मिळालं. मग भारताला स्वातंत्र्य मिळालं आपल्याला माहिती आहे 1947ला. तसं ब्राझीलला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते 1822ला मिळालेलं आहे. म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जसं भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं तसं ब्राझीलवरती पोर्तुगीजांचं राज्य होतं. भारत 1947ला स्वतंत्र झाला आणि ब्राझील 1822ला स्वतंत्र झाला. मात्र 1822 नंतर जवळजवळ 1822 नंतर या देशामध्ये लोकशाहीच त्या ठिकाणी प्रस्थापित झाली असं घडलं नाही. तर मध्ये एक 50 वर्षाचा कालखंड असा होता, जवळजवळ 1930 तुम्हाला पुस्तकामध्ये सांगितलेला आहे, 1930 ते 1985 हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये लष्करी हुकुमशाही ब्राझीलमध्ये त्या ठिकाणी होती. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट, ह्या दोन्ही देशांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे त्या समस्यांचाही उहापोह आपल्याला या ठिकाणी थोडक्यात इथं पान नंबर 12 वरती दिलेला आहे. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुरुवातीच्या 20 वर्षांमध्ये भारताला 3 युद्धांना सामोरं जावं लागलं. ही युद्ध आपण गेल्या इयत्तांमध्ये पाहिलेली आहेत, इयत्ता 9वी मध्ये, की भारताला पाकिस्तान आणि चीन या 2 देशांबरोबर युद्ध करावी लागली. 3 युद्ध झाली, पाकिस्तान बरोबर 2 युद्ध झाली आणि चीन बरोबर 1 युद्ध झालं. 1962ला चीन बरोबर युद्ध झालं, 1965ला पाकिस्तान बरोबर आणि पुन्हा 1971ला पाकिस्तान बरोबर युद्ध झालं. असे 3 युद्धांना आपल्याला सामोरं जावं लागलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये मोसमी हवामान असल्यामुळं पावसाची अनिश्चितता आहे आणि त्या कारणामुळे आपल्याला दुष्काळाला सुद्धा सामोरं जावं लागलेलं आहे. मला वाटतं आपल्याला माहित असेल की 1972ला आपल्या देशामध्ये मोठा दुष्काळ पडलेला होता. अशा दुष्काळाला सुद्धा सामोरं जावं लागलेलं आहे. तिसरी गोष्ट, आपल्या देशामध्ये लोकसंख्येचं प्रमाण जे आहे, लोकसंख्येची घनता जी आहे तीही प्रचंड आहे. आपल्याला माहिती आहे आपण दुसऱ्या क्रमांकाचा जगातला देश आहोत लोकसंख्येच्या बाबतीत. मग 3 युद्धांना सामोरं जावं लागलेलं आहे, दुष्काळाला सामोरं जावं लागलेलं आहे, लोकसंख्या आपल्या इकडे प्रचंड आहे. अशा मोठ्या समस्या असूनही आज आपण विकसनशील देश म्हणून त्या ठिकाणी अस्तित्वात आहोत. आपल्या देशाचं मार्गक्रमण विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून सुरू आहे. दुसरी गोष्ट, आपल्या देशासाठी प्लस पॉइंट असा आहे की आपल्या देशामध्ये जगातल्या इतर देशांच्या तुलनेत तरुणांचं प्रमाण म्हणजेच कार्यशील गटातल्या लोकांचं प्रमाण हे जास्त आहे आणि याचा निश्चितच आपल्या देशाला येणाऱ्या 20-30 वर्षामध्ये फायदा होणार आहे. आपण प्रगतीच्या पथावरती त्या ठिकाणी असणार आहे. असंच ब्राझीलच्या बाबतीत सुद्धा, ब्राझीलला सुद्धा लष्करी हुकुमशाहीला तोंड द्यावं लागलं. सुरुवातीला पोर्तुगीजांच्या ताब्यात असणारा देश, पोर्तुगीजांच्या ताब्यातून 1822ला स्वतंत्र झाल्यानंतर लष्करी हुकुमशाहीला त्या देशाला सामोरं जावं लागलं. त्याचबरोबर अनेक वित्तीय समस्यांना म्हणजे आर्थिक समस्यांना त्या देशाला सामोरं जावं लागलं होतं. तुम्ही जर युट्यूबवरती सर्च केलं किंवा गुगलवरती सर्च केलं तर असं दिसून येईल की ब्राझीलमध्ये हा जो गेल्या शतकातला कालखंड आहे, गेल्या शतकातला सुरुवातीचा कालखंड, या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई निर्माण झालेली होती, वस्तूंचं उत्पादन कमी होतं. अशा अनेक वित्तीय समस्यांमधून या देशाला त्या ठिकाणी मार्गक्रमण करत जावं लागलेलं आहे. आणि तरीही
ब्राझील हा आता विकसनशील देश आहे आणि एक जगातली एक बाजारपेठ, प्रमुख बाजारपेठ म्हणून त्या ठिकाणी उदयास येत आहे. भारत ही जगातली प्रमुख बाजारपेठ मानली जाते. जगातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताचा उल्लेख केला जातो, कारण आपल्या देशाची असणारी लोकसंख्या जी आहे ती प्रचंड आहे. दुसऱ्या क्रमांकाला आपला देश आहे लोकसंख्येच्या बाबतीत. 130 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि त्यामुळे आपला देश जगातली प्रमुख बाजारपेठ आहे. तसंच ब्राझील हा ही देश जगात लोकसंख्येच्या बाबतीत 5व्या क्रमांकावर आहे आणि त्यामुळे हाही देश एक जगातली प्रमुख बाजारपेठ म्हणून त्या ठिकाणी उदयास येत आहे. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला थोडक्यात या ठिकाणी इथं भारत आणि ब्राझीलच्या बाबतीत सांगितलेले आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला विचार करायचा झाला या मुद्द्यांचा, भारत आणि ब्राझील यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी हा जो भाग इथं आपल्याला पुस्तकात दिलेला आहे याचा जर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर या दोन्ही देशांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं या गोष्टींवरती आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. कोणत्या समस्यांना आपल्याला भारत आणि ब्राझील या देशांना सुरुवातीला तोंड द्यावं लागलं हे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पुस्तकामध्येही मेन्शन केलेलं आहे. त्या संदर्भात तुम्ही पाठांतर केलं तर परीक्षेला ते प्रश्नही सोपे जातील. अशा पद्धतीनं ही भारत आणि ब्राझील यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे ती इथं सांगितलेली आहे. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला भारताचं अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान सांगितलेलं आहे. त्याचबरोबर भारताच्या शेजारी असणारे जलाशय कोणते आहेत याची माहिती सांगितलेली आहे. तसंच भारताच्या शेजारी असणारे देश कोणते आहेत याची माहिती सांगितलेली आहे. त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे तर घरामध्ये या पद्धतीनं तक्ता वहीमध्ये आखून घ्या घरात आणि या तक्त्यामध्ये दिलेले जे मुद्दे आहेत या मुद्द्यांनुसार तुम्ही काय करायचे आहेत, वहीमध्ये नोट्स त्या ठिकाणी काढायचे आहेत. मी तक्ता पुन्हा एकदा दाखवतोय, सर्वांनी पहा आणि हा तक्ता आखून या नोट्स काढून मला त्या ठिकाणी सेंड करायचे. त्याचबरोबर भारताचा नकाशा घ्या आणि नकाशामध्येही भारताच्या शेजारीला असणारे देश, जलाशय ही दाखवा. म्हणजे भारताच्या शेजारी असणारे देश कोणते आहेत, जलाशय कोणते आहेत त्याचा सराव होईल. पुढल्या परीक्षांसाठी तुम्हाला ते उपयोगी पडेल. पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण काय करणार आहे की ब्राझीलच्या संदर्भात याच पद्धतीनं ब्राझीलच्या शेजारी असणारे जलाशय कोणते आहेत आणि शेजारी असणारे देश कोणते आहेत याची माहिती पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण पाहणार आहोत. या व्हिडिओ क्लिप संदर्भात किंवा आता सांगितलेल्या माहितीच्या संदर्भात जर तुम्हाला काही शंका असतील तर निश्चित मला फोन करून विचारा आणि माझी युट्यूब लिंक पहा, त्याच्यावरती हे व्हिडिओ वारंवार पहा. ज्या शंका असतील त्याचं समाधान होत नसेल तर फोन करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ क्लिप ब्राझीलच्या संदर्भातली ही निश्चित पहा. धन्यवाद.